नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या 1.2 या लेसनला सुरुवात केलेली आहे. मराठीत भाषांतराचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि हा त्याचा दुसरा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सर्वप्रथम पाठाच्या सुरुवातीचा आधी आपण जे लेखक आहेत त्यांचा परिचय करून घेऊया. तर याचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. आपल्याला दिसत असेल मित्रांनो, आपल्या लक्षातही येत असेल, अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. ही वॉज बॉर्न इन 1865 and died in 1946. Was born at चेम्सफोर्ड इन इसेक्स in 1865. चेम्सफोर्डमध्ये इसेक्समधील चेम्सफोर्ड येथे त्यांचा 1865 मध्ये जन्म झाला होता. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्यांनी त्यांच्या साहित्यिक करिअरला पत्रकार म्हणून सुरुवात केली. जर्नलिस्ट म्हणजे काय? पत्रकार. ॲट द एज ऑफ 37 इयर्सचे असताना ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज लंडन. डेली न्यूज लंडन या वर्तमानपत्राचे एडिटर म्हणून त्यांना अपॉइंट केलं गेलेलं होतं जेव्हा ते 37 इयर्सचे होते. अंडर द सुडोनिम म्हणजे काय? पेन नेम, टोपण नाव, अल्फा ऑफ द प्लो. अल्फा ऑफ द प्लो या पेन नेमने त्यांना लंडन डेली न्यूज या वर्तमानपत्रामध्ये एडिटर म्हणून नेमण्यात आलेलं होतं. He made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News. बघा, एक वर्तमानपत्र आहे द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज. त्याला त्यांनी रेग्युलर कंट्रीब्युशन म्हणजे काय? नियमित त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. His essays are uniformly elegant, graceful अँड ह्युमरस. त्यांचे जे एसे असतात ते इलेगंट, ग्रेसफुल, दोघांचा अर्थ होतो प्रभावी, डौलदार, रुबाबदार, एकदम इम्प्रेसिव्ह, आणि ह्युमरस, विनोदी सुद्धा त्याचबरोबर. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड ल्यूज इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. त्यांचं बेस्ट नोन रायटिंग म्हणजे एकदम चांगलं ओळखलं जाणारं लिखाण जे कोणतं आहे ते कोणते आहे? द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड ल्यूज इन द विंड. ओके, दीज आर हिज बेस्ट नोन रायटिंग्स. हिज युनिकनेस lies in his ability to teach the basic truth of life in an easy and amusing manner. His uniqueness, त्यांचा आगळेवेगळेपणा, lies in his ability, त्यांच्यामधल्या क्षमतेमध्ये आहे. कोणती क्षमता आहे त्यांच्यामध्ये? टू टीच द बेसिक ट्रुथ्स ऑफ लाईफ. जीवनाचं जे सत्य आहे ते शिकवतात ते. इन अँड इझी अँड अम्युझिंग मॅनर, एकदम सहज आणि गमतीदार पद्धतीने बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ ही टीचेस. येतंय लक्षात? ही रेज्ड द क्वेश्चन ऑफ मॉरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. रोजच्या जीवनामध्ये मॉरॅलिटीचा जो प्रश्न आहे तो त्यांनी उभारलेला आहे. मॉरॅलिटी म्हणजे काय? नैतिकता. लक्षात घ्या. In On Saying Please, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. बघा, On Saying Please या पाठामध्ये he points out the value of good manners in social life. सामाजिक जीवनामध्ये जे मॅनर्स असतात, जे शिष्टाचार असतात त्यांचं महत्त्व ते सांगतात. अँड एम्फॅसाइजेस म्हणजे ते जोर देतात. द इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, ऑफ कोर्टेसी म्हणजे सभ्यता, आणि पोलाइटनेस म्हणजे नम्रता, इन डेली बिहेवियर रोजचा वागण्या बोलण्यातलं. येतोय लक्षात? सामाजिक जीवनामध्ये जे चांगले शिष्टाचार आहेत, जी सभ्यता आहे, जी नम्रता आहे, तिचं जे महत्त्व आहे ते या पाठामध्ये
पॉइंट आउट करतात, दर्शवतात. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिसकोर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल अँड पोल्यूट इट. खूप सुंदर आहे मित्रांनो. बघा, ही शोज ते दाखवतात हाऊ कशा पद्धतीने पोलाइट स्पीच म्हणजे नम्रपणे बोललेलं, आणि मॅनर पोलाइट स्पीच अँड मॅनर नम्रपणे बोललेलं, नम्र शिष्टाचार. स्वीटन स्वीटन म्हणजे काय, गोड करतात, प्रसन्न करतात. द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाला, अराउंड अवतीभोवतीच्या. अँड हाऊ कशा प्रकारे, डिसकोर्टसी डिसकोर्टसी म्हणजे काय, असभ्यता. अँड इल मॅनर्स म्हणजे काय, अशिष्टाचार. स्पॉइल म्हणजे खराब करतात, बिघडवतात. आणि पोल्यूट म्हणजे प्रदूषित करतात इट, त्याला ॲटमॉस्फिअरला. म्हणजे बघा, जे तुमचं नम्रपणे बोललेलं आहे, जे तुमचे शिष्टाचार आहेत ते ॲटमॉस्फिअरला प्रसन्न करत असतात. त्याच वेळेस तुमची जी असभ्यता आहेत किंवा अशिष्टाचार आहेत ते जे ॲटमॉस्फिअर आहेत त्याला ते स्पॉइल करतं, ते खराब करतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे, जर का आपण व्यवस्थित बोललो ना तर सगळ्या गोष्टी ह्या खूप छान होत असतात. येतं आहे लक्षात? चला तर मग वेळ न गमावता प्रत्यक्ष आपल्या पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त एक 10 सेकंदात तुम्हाला विनंती करू इच्छितो, जर का तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असणार आणि अजूनही तुम्ही रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा. ओके, थँक्यू. चला करतो कंटिन्यू. थोडं तुम्हाला स्पष्ट दिसावं या उद्देशाने त्याला थोडं व्यवस्थित करतो. ओके, आपल्याला प्रत्येक गोष्ट स्पष्ट कळली पाहिजे, हा माझा उद्देश आहे आणि कळेलच. ठीक आहे, चला. ऑन सेईंग प्लीज, ऑन सेईंग प्लीज म्हणजे प्लीज म्हणताना, प्लीज हा शब्द वापरताना. The young lift man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. बघा, द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस. एक सिटी ऑफिस असतं, त्याच्यामध्ये एक तरुण लिफ्ट मॅन असतो. तो एका पॅसेंजरला थ्रू म्हणजे काय, फेकून देतो बाहेर, हाकलून देतो सकाळी, आणि त्याला फाईन म्हणजे त्याला शिक्षा केली जाते. फॉर द ऑफेन्स म्हणजे तो जो गुन्हा करतो. येत आहे का लक्षात? तर बघा, एक लिफ्ट मॅन असतो, त्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती येतो, त्या व्यक्तीचं काहीतरी होतं. काय होतं तुम्हाला माहिती आहे, पुढे आपण ते बघणारच आहोत. तर तो लिफ्ट मॅन त्याला लिफ्टमधून बाहेर काढून देतो आणि म्हणून मग त्या लिफ्ट मॅनला फाईन भरावा लागतो. ओके, आणि त्याचं जे वागणं होतं ते चुकीचं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. तो कशाचा प्रश्न होता, प्लीज म्हणण्याचा किंवा कृपया शब्द बोलण्याचा तो प्रश्न होता. द कंप्लेनंट म्हणजे तक्रारदार. एंटरिंग द लिफ्ट म्हणजे ज्याला हाकलून दिलेलं होतं ना, तो कंप्लेनंट होता म्हणजे तक्रारदार. एंटरिंग द लिफ्ट तो लिफ्टमध्ये येणारा. सेड म्हणाला, काय म्हणाला होता तो, टॉप. तो टॉप असं बोलला म्हणजे मला टॉपला जायचं आहे भाऊ, असं तो बोलला. कोणाला, लिफ्ट मॅनला. आता तुम्हाला माहिती आहे लिफ्ट मॅनचं काम काय असतं, ज्याला टॉपला जायचं त्याला टॉपला सोडणे, ज्याला बॉटमला जायचं असेल म्हणजे ग्राउंडला जायचं असेल त्याने ग्राउंडला, फर्स्ट फ्लोअर थर्ड फ्लोअर जे फ्लोअर असतील त्यावर सोडणे हे लिफ्ट मॅनचं काम असतं. आणि म्हणून मग तो एक ज्याला हाकलून दिलं होतं तो आला आणि तो फक्त टॉप शब्द बोलला, प्लीज टॉप असं बोलला नाही. द लिफ्ट मॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि त्या लिफ्ट मॅनने डिमांड केली की टॉप प्लीज असं बोल, नुसतं टॉप बोलू नको. अँड धिस कन्सेशन being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. बघा, and this concession being refused आणि एवढं बोलायला नकार दिला, टॉप म्हणजे प्लीज या शब्द वापरायला नकार दिल्यामुळे ही नॉट ओनली डिक्लाइन म्हणजे काय, नाकारलं. टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन म्हणजे जी सूचना होती ती सूचना पाळायला त्याने नकार दिला त्या माणसाची, की मला टॉपला सोड ही सूचना पाळायलाच त्याने नकारच नाही दिला. तर हर्ल द पॅसेंजर, हर्ल्ड म्हणजे काय, फेकून दिलं, हाकलून दिलं. द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. बघा, त्याने त्याला वर सुद्धा नेलं नाही, उलट हाकलून दिलं. धिस ऑफकोर्स वॉज
कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. आता नक्कीच हे सगळं जे काही आहे ना ते वागण्या बोलण्यावरचा एक कॉमेंट होता. आता बघा, डिसकोर्टसी म्हणजे असभ्यपणा म्हणजे प्लीज शब्दाचा वापर न करणे इज नॉट ए लीगल ऑफेन्स. तो काही कायदेशीर गुन्हा नाहीये. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. येत आहे का लक्षात? आता असभ्यपणे बोलणे हा काही कायदेशीर गुन्हा नाही आणि त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही असल्ट आणि बॅटरी म्हणजे काय शाब्दिक आणि शारीरिक हिंसा करू नाही शकत. असल्ट अँड बॅटरी म्हणजे काय, तुम्ही त्या व्यक्तीला शाब्दिक किंवा शारीरिक हिंसा त्या व्यक्तीवर तुम्ही करू शकत नाही. असं असभ्यपणे वागणाऱ्याला तुम्ही कोणत्याही प्रकारची त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. असल्ट म्हणजे तुम्ही हल्लाही करू शकत नाही आणि बॅटरी म्हणजे काय हिंसा देखील करू शकत नाही, त्याला मारझोड सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आता समजून घ्या, एखादा व्यक्ती तुम्हाला प्लीज हा शब्द बोलत नाही म्हणून तुम्ही त्याला मारू शकत नाही, त्याच्यावरती तुम्ही हल्ला करू शकत नाही. कायदा त्या गोष्टीचं समर्थन करत नाही. इफ अ बर्गलर breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. हे बघा, आता ते तर प्लीजचं रेफरन्स इथपर्यंत झाला. येत आहे का लक्षात? इथपर्यंत ते प्लीज या शब्दाचं रेफरन्स झाला, तो समजून घ्या. आता समजून घ्या, माझ्या घरामध्ये एखादा ब्रगलर आला. ब्रगलर म्हणजे काय, घरफोडी करणारा आला आणि घर फोडून तो आतमध्ये घुसला, तर मी त्याला मारू शकतो आणि कायदा मला ॲक्वेट म्हणजे काय माफही करेल, समर्थनही करेल माझं, कारण तो चोर आहे. किंवा जर का त्याने मला फिजिकली असल्ट केलं म्हणजे मला शारीरिकदृष्ट्या त्याने माझ्यावरती हल्ला केला त्या चोराने, तर इट म्हणजे तो कायदा विल परमिट मी टू रिटॅलिएट, कायदा मला त्याच्यावरती पुन्हा हल्ला करायला परवानगी देईल. आणि विथ रिजनेबल व्हायोलेन्स, रिजनेबल म्हणजे संयुक्तिक विचार करण्यासारखी, व्हायोलेन्स म्हणजे हिंसा, मग मी पण त्याच्यासोबत पाहिजे तेवढी हिंसा करू शकतो. लक्षात घ्या व्यवस्थित. आता 2 उदाहरणं दिलेली आहेत. तो जो प्रवासी आहे तो लिफ्टमध्ये आला आणि तो सांगतोय की मला टॉपला सोड. आता या जो लिफ्टमन होता त्याने सांगितलं की नुसतं टॉप नको बोलू, प्लीज टॉप बोल, म्हणजे मला कृपया करून टॉपला सोड, म्हणजे कृपया शब्द वापर भाऊ तू माझ्याशी बोलताना, असा आरोप असं म्हणणं होतं कोणाचं, लिफ्टमनचं. परंतु त्या माणसाने नकार दिला, म्हणजे मी कशाला प्लीज म्हणू, मी फक्त टॉप बोलेल. मग त्यांच्यात वाद झाला, तर त्या लिफ्टमनने त्याला टॉपला तर सोडलंच नाही, उलट त्याला हाकलून दिलं. येतं आहे का लक्षात? लिफ्टमधून हाकलून दिलं. आता हा एक रेफरन्स झाला, बरोबर. लिफ्ट त्या माणसाने काहीतरी केलं नाही म्हणून याने काहीतरी केलं. आता दुसरा किस्सा आहे, घरफोडी करायला आलेला जो चोर आहे, येतं आहे का लक्षात, त्याला मी मारलं किंवा तो मला मारायला आला, तर तो ज्या पद्धतीने मारेल मी त्या पद्धतीने त्याला मारलं. 2 किस्से झाले. तर पहिला जो किस्सा आहे, लिफ्टमनने त्या माणसासोबत जे वागलं ते चुकीचं होतं. येतं आहे का लक्षात? आता का, आणि मी चोरासोबत जे वागला ते चुकीचं नव्हतं, असं का, व्यवस्थित लक्षात घ्या. आता प्लीज हा शब्द न वापरणे हा कायदेशीर गुन्हा नाहीये. एखादा व्यक्ती प्लीज हा शब्द वापरत नाही म्हणून तुम्ही त्याला मारतायत, त्याला तुम्ही शारीरिक हिंसा करतायत, येतं आहे का लक्षात, त्याच्यावरती हल्ला करतायत, हे चुकीचं आहे. कारण कायदा प्लीज शब्द न वापरल्याबद्दल कोणतीच कंप्लेंट स्वीकारत नाही. मात्र चोरी करणे, करण्यासाठी एखाद्यावर हल्ला करणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे. आता मग एखादा व्यक्ती जर का चुकीचं काम करत असेल तर मग त्याला आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी किंवा त्याला धडा शिकवण्यासाठी आपण त्याला मारलं तर आपल्यावरती कोणीच गुन्हा दाखल करत नाही आणि कायदासुद्धा आपल्या बाजूने मत देत असतो. कारण कायद्याच्या मताने चोरी करणे चुकीचे आहे, पण प्लीज म्हणणे चुकीचं नाही. म्हणून चोरी करणाऱ्याला तुम्ही मारू शकतात, पण प्लीज न म्हणणाऱ्याला तुम्ही मारू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. हे बघा, it does this because the burglar and my assailant म्हणजे माझ्या काय प्रतिहल्ला, have broken quite definite commands of the law. आता आम्ही कायद्याचे जे नियम आहेत ते मोडलेले आहेत, परंतु बघा, बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट
टू लेजिस्लेट म्हणजे कायदा तयार करणे अगेन्स्ट बॅड मॅनर्स, चुकीचं असभ्य वर्तन, असभ्य वर्तनाबद्दल कोणतीही लीगल सिस्टम कायदा करू शकत नाही. ऑर कुड सँक्शन, कायदा पास करू शकत नाही द यूज ऑफ व्हायोलन्स, हिंसेचा, अगेन्स्टचा विरुद्ध, समथिंग विच इट डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज ॲज अ लीगली पनिशेबल ऑफेन्स. एखादा व्यक्ती असभ्य वर्तन करत असेल तर त्याच्या विरुद्ध कायदा कोणतंही कोर्ट करू शकत नाही. येतं आहे लक्षात, कायदा त्या व्यक्तीला असभ्य वर्तनाबद्दल म्हणजे काय, त्याचे प्लीज शब्द नाहीये, थँक्यू शब्द नाहीये म्हणून कायदा त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू शकत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आपल्याला त्या लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती वाटत असेल पण मग कायदा पण तर योग्य आहे ना. येतं आहे का लक्षात, लिफ्टमॅनबद्दल आपल्याला सहानुभूती आहे, त्या माणसाने त्याला प्लीज शब्द वापरायला पाहिजे होता हे पण आपल्याला मान्य आहे, परंतु त्याने जे केलं ते चुकीचं आहे कायद्याने, मग कायद्याचा तर पण विचार करावा लागेल ना. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस. बघा, इट वुड नेव्हर डू, ते कधीच चालणार नाही. इफ वी वेअर ॲट लिबर्टी, जर का आपल्याला लिबर्टी असेल, स्वातंत्र्य असेल. टू बॉक्स म्हणजे काय, मूठ वडणे. टू बॉक्स पीपल्स इयर्स म्हणजे लोकांना आपण असे मुठीने लोकांच्या कानांवर मारणे. का मारणे, बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, जर का आपल्याला त्यांचं बिहेवियर आवडलं नाही. ऑर टोन ऑफ देअर व्हॉइसेस म्हणजे त्यांचा चढलेला आवाज. ऑर स्काउल म्हणजे काय, नाराजी, उतरलेले चेहरे. ऑन देअर फेसेस. आता बघा, इट वुड नेव्हर डू, ते चालणारच नाही. काय चालणार नाही, जर का आपल्याला लोकांचं वर्तवणूक आवडलं नाही तर त्यांना मारलेलं चालणार नाही. त्यांचा आवाज वाढलेला असेल तरी सुद्धा मारलेलं चालणार नाही. त्यांचे चेहरे उतरलेले असेल तर कायदा आपल्याला त्यांना मारायला परवानगी देणार नाही. असं नाही की एखाद्या व्यक्तीचा आवाज तुम्हाला आवडत नाही, एखाद्या व्यक्तीची नाराजी तुम्हाला आवडत नाही, एखाद्या व्यक्तीचं असभ्य वागणं तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही त्याला मारू शकत नाही. कायदा त्या गोष्टींचं समर्थन कधीच करत नाही. आवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल, आणि जर का त्याशा गोष्टींना कायदा परवानगी देऊ लागला तर आपली जी फिस्ट आहे, आपली जी मूठ आहे ती कधी आयडल म्हणजे आळशी होणारच नाही. दिवसभर मारत राहावं लागेल, कारण दिवसभर किती लोक तुम्हाला असभ्य वर्तन करताना आढळतात. अँड आणि द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. शहराचे जे गटर आहेत ना ते रक्ताने भरून भरून वाहतील दिवसभर, कारण असभ्य वर्तन करणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाहीये. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. बघा, आय मे बी मी असू शकतो, ॲज अनसिव्हिल ॲज जेवढा शक्य असभ्य व्हायचं असेल तेवढं, ॲज आय मे प्लीज मला आवडेल तेवढं मी असभ्यपणे वागू शकतो. आय मे बी ॲज अनसिव्हिल, अनसिव्हिल म्हणजे काय, असभ्य. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी. मला पटेल तितकं सभ्य मी वागू शकतो आणि कायदा माझं रक्षण करेल. कशापासनं, अगेन्स्ट व्हायोलेंट रिटॅलिएशन म्हणजे काय, हिंस हल्ला होण्यापासून कायदा मला वाचवेल. आय मे बी हॉटी, हॉटी म्हणजे काय, गर्विष्ठ. मी गर्विष्ठ पण बनू शकतो, मी गर्विष्ठही राहू शकतो. ऑर किंवा बुरिश, बुरिश म्हणजे काय, उद्धट. अँड देर इज नो पेनल्टी, कोणती शिक्षा नाही आहे. टू पे म्हणजे देणे, एक्सेप्टच्या शिवाय. द पेनल्टी म्हणजे शिक्षा. ऑफ बिईंग रिटर्न डाऊन म्हटलं जाणे. अँड इल मॅनर्ड फेलो, इल मॅनर्ड म्हणजे काय, असभ्य व्यक्ती. हे बघा, मला पटेल तितका असभ्य वर्तन करू शकतो, मी गर्विष्ठ होऊ शकतो, मी उद्धटपणे सुद्धा वागू शकतो आणि कायदा माझे रक्षण करेल. मला दुसरी कोणती शिक्षा करणार नाही कायदा. फक्त मला एकच शिक्षा होईल की माझ्या नावापुढे एक असं विशेषण लागून जाईल की हा इल मॅनर्ड आहे, म्हणजे काय, असभ्य व्यक्ती असल्याचा शिक्का लागतो बस. बाकी ते आपल्या इकडे दुसरं कायदा आपलं काहीच करू शकत नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर टू अट्यून माय व्हॉइस to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. बघा, खूप छान आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. The law does not compel me, compel म्हणजे भाग पाडणे,
टू से प्लीज, प्लीज म्हणायला कायदा मला भाग पाडू शकत नाही. ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज. टू अट्यून माय व्हॉइस म्हणजे माझा आवाज कमी करणे. कशासाठी? अदर पीपल्स सेन्सिबिलिटी, लोकांच्या संवेदनानुसार मी माझ्या आवाजात बदल करणे, याला सुद्धा कायदा मला भाग पाडू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. आता बघा दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलेला आहे की कायदा मला माझ्या ज्या मिशा आहेत त्या कापल्या काय नाही कापल्या काय त्याबद्दल मला शिक्षा करू शकत नाही. डाय माय हेअर, माझ्या केसांना रंग मारला काय नाही मारला काय मला कायदा शिक्षा करू शकत नाही. किंवा माझे केस मागे पाठीपर्यंत जाई इतके लांब ठेवले काय, कायदा मला शिक्षा करू शकत नाही, कायदा माझ्यावरती बंधन लादू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅक्रिशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. येतं एक लक्षात? आपल्या भावनांचं हानी, लॅक्रेशन म्हणजे काय, हानी ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. आपल्या भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून मग आपण कोर्टात जाऊन केस करू शकतो आणि आपल्या भावनांची हानी कोर्ट भरून देईल, या संदर्भात कायदे नाही आहेत. देअर इज नो अलाउन्स म्हणजे भत्ताच नाही आहे, भरपाईच नाही आहे, फॉर मॉरल म्हणजे नैतिक आणि इंटेलेक्च्युअल बौद्धिक डॅमेजेस नुकसान इन दीज मॅटर्स, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे मॉरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेज जर झालं ना तर ती नुकसान भरपाई निघतच नाही, एकही कायदा नाही आहे. धिस डज नॉट मीन, याचा अर्थ होत नाही दॅट द डॅमेजेस आर निग्लिजेबल. आता मग जे मॉरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेजेस आहेत ना, म्हणजे नैतिक आणि बौद्धिक जे नुकसान होतं ते निग्लिजेबल म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. इट इज प्रोबॅबली that the lift man was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. इट इज प्रोबॅबल तेवढं सत्य आहे दॅट द लिफ्ट मॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. ॲक्युटली हर्ट म्हणजे काय, गंभीररित्या दुखावला गेलेला होता. बाय व्हॉट ही रिगार्डेड, ज्याने त्याला मानलं ॲज अ स्लर म्हणजे हीन वागणूक, अपॉन हिज सोशियल स्टँडिंग सामाजिक जो दर्जा आहे त्याच्यावरचा हा स्लर होता. म्हणजे काय, त्याला दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली होती बुवा. दॅन ही वूड हॅव बीन, त्यापेक्षा जर का त्याला ही हॅड अ किक ऑन हिज शाईन्स, जर का त्याला त्याच्या पाठीवर मागे जर का त्याला लात मारली असती, फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिडेस. येतं एक लक्षात? त्याला त्याच्यासाठी कायदेशीर भरपाई पण मिळाली असती, मदत पण मिळाली असती. म्हणजे बघा विषय व्यवस्थित समजून घ्या. याने शाब्दिकरित्या म्हणजे प्लीज हा शब्द न वापरून त्याचे जे एक सामाजिक दर्जा आहे त्याची हानी केलेली होती, त्याला कमी लेखलेलं होतं. येतं एक लक्षात? श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार त्याला तिथं जाणवला. आता ही जी हानी होती ही हानी दुसऱ्या कोणत्याही हानीपेक्षा मोठी होती. समजून घ्या, त्याच्या पाठीवर कोणी 2 लाता मारून दिल्या असत्या तर तो कायदेशीर त्याच्यात केस करू शकला असता आणि समोरच्या व्यक्तीला त्याची शिक्षाही झाली असती. परंतु त्याहीपेक्षा मोठं काम हे होतं, त्याचे मानसिक जे दुःख त्याला झालेलं होतं. बघा आता पुढे सांगितलं आहे, द पेन म्हणजे वेदना, ऑफ ए किक म्हणजे लात मारल्याची, ऑन द शिन्स सून पासेस अवे. आता बघा त्याला लात मारल्याचे जे वेदना आहे ना ते लवकर चाललं जातं. बट द पेन ऑफ अ वुंड, परंतु जी जखम असते टू आवर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आपल्या स्वला म्हणजे आपल्या स्वतःला, आदरला, आपल्या स्वामित्वाला, ऑर किंवा आवर व्हॅनिटी म्हणजे आपल्या जो अभिमान आहे स्वाभिमान असतो त्याला, मे पॉयझन विष घालू शकतं, अ होल डे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो त्याच्याने. शरीरावर झालेली जखम दुरुस्त होऊ शकते परंतु मनावर झालेली जखम पूर्ण दिवस आपला खराब करू शकते. सेल्फ रिस्पेक्ट आणि व्हॅनिटी, व्हॅनिटी म्हणजे काय, प्राईड. ओके. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. व्यवस्थित लक्षात घ्या. आता आय कॅन इमॅजिन मी कल्पना करू शकतो दॅट लिफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ,
ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, म्हणजे त्याला लिफ्टमधून फेकलं, येतं एक लक्षात, आणि त्याने ती चूक केली हे त्याने नक्कीच नाकारलं असेल. परंतु ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर, आता त्याला तो इन्सल्ट जो झाला होता, ब्रुडिंग ओव्हर म्हणजे थिंकिंग ओव्हर, त्यावर विचार करत, बाय द आवर त्या वेळपर्यंत त्याने विचार केला असता आणि त्याला दंडही भरावा लागला, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं असेल. आणि नंतर व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिम इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? बॅलन्स. येतं आहे का लक्षात? समतोल. इक्विलिब्रियम व्यवस्थित लक्षात घ्या, उच्चार समजून घ्या. तर बघा, त्याला मानसिक दुःख तर त्याचं तर खूपच झालं, परंतु त्याला दंड भरावा लागला, तर त्याची मनस्थिती एकदम खराब झाली असेल. परंतु त्याने काय केलं असेल, घरी जाऊन आपल्या पत्नीकडे सगळ्या भावना व्यक्त केल्या असतील आणि मग त्याला त्याचं मानसिक संतुलन सांभाळता आलं असेल. पुढे बघा, फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. बघा, बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर्ससाठी थोड्याच गोष्टी आहेत की ज्यांचा हा विचार होत असतो. आता बघा, इथे उदाहरण सुंदर दिलेलं आहे त्यांनी. व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. बुलीड म्हणजे काय? अपमान केला, धमकावले. द लॅटर म्हणजे लगेच मग कॅप्टन ॲब्सोल्यूट वेंट गेले आउट बाहेर अँड बुलीड म्हणजे धमकावलं हिज मॅन. लगेच त्यांनी त्यांच्यापेक्षा ज्युनियर व्यक्तीला धमकावलं, फॅगला. व्हेअर अपॉन त्याच वेळेला फॅग वेंट, फॅग गेला आउट डाऊनस्टेअर खाली अँड किक लात मारली द पेज बॉय. येत आहे का लक्षात? त्यांच्या हाताखाली काम करणारा जो नोकर आहे त्याने त्याला लात मारली. म्हणजे बघा तुम्ही, सर अँथोनीने कॅप्टनला म्हणजे कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावले. त्याच्यानंतर कॅप्टन ॲब्सोल्यूट बाहेर गेला आणि त्याने त्याच्या माणसाला धमकावले, फॅगला, बरोबर. त्याच्यानंतर तो फॅग गेला आणि त्याने त्याच्या पेज बॉयला धमकावले. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. ओके, म्हणजे सिनियर ज्युनियरला, ज्युनियर त्याच्या ज्युनियरला धमकावतोय. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. बघा, ही सिक्वेन्स कशी लागलेली आहे, व्यवस्थित समजून घ्या. तर मित्रांनो, आपण आपल्या जे ज्युनियर्स असतात त्यांच्यावर कशा पद्धतीने राग काढत असतो, तर व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आता बघा, सर अँथोनी ॲब्सोल्यूटने कॅप्टन ॲब्सोल्यूटला त्रास दिला, लगेच कॅप्टन ॲब्सोल्यूटने त्याच्या ज्युनियरला त्रास दिला, फॅगला, आणि फॅग मग त्याच्या खालच्या जो कोणी पेज बॉय असेल त्याला तो त्रास देतो. येतं आहे का लक्षात? आता मग जो व्यक्ती, प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक, तो सुद्धा तसंच करत होता ऑन हिज एम्प्लॉयर, त्याचा मालक, हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम. आता त्याला त्याचा मालक, आता याने जो व्यक्ती टॉप बोलला त्याच्या मालकाला तो गुड मॉर्निंग म्हटलं असेल आणि त्याच्या मालकाने त्याला प्रत्युत्तर गुड मॉर्निंग दिलं नाही. येतं आहे का लक्षात? आता मग त्याच्या मालकाने का दिलं नाही? कारण त्याचा मालक ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. त्याचा मालक त्याच्या पत्नीकडून सतावला गेलेला होता, त्रास दिला गेलेला होता. हेनपेक्टचा अर्थ काय होतो? सतावला जाणे, त्रास दिला जाणे. ब्रेकफास्ट, नाश्त्याच्या वेळेला. आता मग त्याच्या पत्नीने का बरं त्यांना त्रास दिला होता? टू हुम, जिला द कुक म्हणजे तिची जी स्वयंपाकीन होती, हॅड बीन इनसोलेंट. येतं आहे का लक्षात? ती जी उद्धटपणे वागलेली होती, इन्सोलेंट. बिकॉज द हाऊसमेड, आता मग जी नोकरानी होती, हॅड आन्सर्ड हर बॅक. म्हणजे बघा, घरातल्या नोकरानीने जी स्वयंपाकी होती तिला त्रास दिला, त्या स्वयंपाकीने मग त्या मालकिनीला त्रास दिला, मग मालकिनीने मग ह्या मालकाला त्रास दिला, आणि मग ह्या मालकाने तो टॉप म्हणणाऱ्याच्या गुड मॉर्निंगला उत्तर दिलं नाही, आणि म्हणून मग तो खाली येऊन संतापात नम्र शब्द त्याने वापरला नाही. आता बघा, आपण इनफॅक्ट म्हणजे प्रदूषित करतो द वर्ल्ड जग विथ आवर इल ह्युमर्स.
आपलं जे अशिष्ट वर्तन असतं त्याच्याने आपण सगळं जे वातावरण आहे, सगळं जे जग आहे ना, ते प्रदूषित करत असतो. बॅड मॅनर्स, अशिष्ट वर्तन, प्रोबॅबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. येतं आहे का लक्षात? अ कॅलेंडर ऑफ केसेस अरेंज फॉर ट्रायल इन कोर्ट. बघा, कोर्टामध्ये जे कॅलेंडर असतं वेगवेगळ्या शारीरिक हिंसांचं, त्यांच्यापेक्षा हे जनरल लाईफमध्ये अशा पद्धतीची जे बॅड मॅनर्स जी हिंसा करतात त्याची यादी जास्त मोठी असते. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. फॉर वन वाईफ who gets a black eye from an otherwise good natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of morose temper. व्यवस्थित लक्षात घ्या. वन वाईफ who gets a black eye. आता ब्लॅक आय म्हणजे काय? रागवलं जाणे. फ्रॉम अँड अदरवाईज म्हणजे इतर प्रसंगी गुड नेचर्ड, एका सुसंस्कृत पतीकडनं, म्हणजे नेहमी चांगल्या वागणाऱ्या पतीकडनं जेव्हा एकदम अशी वाकड्या नजरेने एखाद्या पत्नीकडे बघितलं जातं त्यावेळेस ती सहन करत असते. आणि त्याच वेळेस देअर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिडम. मार्टिडम म्हणजे काय? हौतात्म्य. अंडर द शॅडो ऑफ मोर्स म्हणजे दुःखी स्वभाव. आता एखादी पत्नी असते, तिचे पती सुसंस्कृत असतात, ते कधीच तिला वेड्या वाकड्या पद्धतीने त्रास देत नाही, बोलत नाही. येतं एक लक्षात? आणि अचानक एखाद्या दिवशी ते बोलतात आणि ती सहन नाही करत. त्याच वेळेस अशा अनेक स्त्रिया असतात की ज्यांचे जे पती आहेत ते खूप बिलकुल नेहमी त्रास देत असतात आणि नेहमी ते त्रास सहन करत असतात आणि हुतात्म्याचं जीवन ते जगत असतात. एखादा हुतात्मा असतो, तो सहन करून घेतो देशासाठी, स्वतः मरूनही जातो, परंतु एक शब्दही काढत नाही. त्याच पद्धतीने आता मग बघा तुम्ही, एक सहन करतो, दुसरा सहन करत नाही. पुढे बघा. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आपले वैयक्तिक जे शिष्टाचार्स आहेत, प्रायव्हेट मॅनर्स आहेत, त्याच्या गार्डियन म्हणजे रक्षक बनू शकत नाही कोण? लॉ. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. प्रायव्हेट मॅनर्स म्हणजे काय? वैयक्तिक शिष्टाचारांना वाचवू शकत नाही. नो decalogue could cover the vast area of offense and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manner. बघा, खूप सुंदर आहे मित्रांनो. नो डिकेलॉग. आता डिकेलॉग म्हणजे काय? धर्मग्रंथ. कोणताही धर्मग्रंथ कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्स. हा जो अपमान आहे अशिष्ट वर्तनातनं होणारा, हा कोणताच धर्मग्रंथात कव्हर होऊ शकत नाही. नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ. कोणताच कोर्ट कायदा करू शकत नाही की जो विच गव्हर्न आवर सोशल सिव्हिलिटीज, जे सामाजिक शिष्टाचार, आवर स्पीच, आपलं भाषा, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज, आपल्या डोळ्यांची हालचाल, कोणताच कायदा नियंत्रित करू शकत नाही. अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स, सगळं स्वभाव आणि शिष्टाचार, आचार विचारांवर बंधन कोणताच कायदा घालू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो. बट बघा तुम्ही आता, बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट. येत आहे का लक्षात? जरी आपल्याला हे जे काही आहे ते पाळायला आपल्याला मर्यादा आहेत, बंधनं आहेत, against the lift man most people will have a certain sympathy with him. काही लोकांना त्या लिफ्ट मॅन बद्दल सिंपती वाटेल की त्याचं काय चुकीचं होतं, जरी कायद्याच्या दृष्टीने तो चुकीचा आहे. येत आहे का लक्षात? परंतु जनरल दृष्टीने सांगायचं झालं तर त्याच्याबद्दल पण आपल्याला सहानुभूती ही वाटणारच. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स. एंडोर्स म्हणजे काय? समर्थन करणे. द व्हर्डिक्ट म्हणजे निर्णय. अगेन्स्ट द लिफ्ट मॅन म्हणजे लिफ्ट मॅनने केलेलं जे होतं ते चुकीचं होतं.
आणि त्याच्यावरती दंड आकारला गेला, या गोष्टीचा आपण एंडोर्स म्हणजे समर्थन करतो, तरीसुद्धा मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टेन सिम्पथी विथ हिम. आता जरी आपण लिफ्टमॅनला चुकीचं ठरवतोय तरी काही लोकांच्या मताने ते लिफ्टमॅन किंवा काही लोकांच्या मनामध्ये त्या लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती सुद्धा असू शकते. व्हाईल इट इज ट्रू, ते खरं आहे, दॅट देर इज नो लॉ, असा एकही कायदा नाही आहे दॅट कंपेल जो भाग पाडतो अस आपल्याला टू से प्लीज. आता असा कोणताच कायदा नाही आहे की जो आपल्याला प्लीज म्हणायला भाग पाडतो. देअर इज अ सोशियल प्रॅक्टिस, एक सामाजिक संकेत आहे, मच ओल्डर, खूप जुना, अँड मच मोर सॅक्रिड, खूप पवित्र, दॅन एनी लॉ विच एन्जॉईज, जो आनंद घेतो असं असल्याचा, टू बी सिव्हिल. येत आहे का लक्षात? जरी कोणताच कायदा नाही आहे प्लीज हा शब्द वापरण्याचा, तरीसुद्धा एक सामाजिक संकेत आहे, सामाजिक प्रथेनुसार एक संकेत आहे, आणि त्या संकेतानुसार आपण समाजातलं आपलं वर्तन कसं करावं हे आपण ठरवावं. येतं आहे का लक्षात? कायदा आपल्यावरती प्लीज म्हणण्याचं बंधन देत नाही, पण आपण म्हटलं पाहिजे असं एक सामाजिक संकेत आहे. आपण एखाद्या व्यक्तीकडनं भेटलेल्या कामाची सेवा मिळाल्याची म्हणजे आभाराची भावना आपण व्यक्त करत असतो. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट, पहिली गरज ऑफ सिव्हिलिटी म्हणजे सभ्यतेची, इज आहे दॅट वी शुड ॲक्नॉलेज, आपण मान्य केलं पाहिजे, अ सर्व्हिस. आपले जी सामाजिक संस्कार आहेत, येतं एक लक्षात, आपली जी दुसऱ्याबद्दलची उपकाराची जी भावना आहे ती आपण व्यक्त केली पाहिजे, त्याच्याकडनं आपल्याला जी सर्व्हिस भेटलेली त्याबद्दल. प्लीज अँड थँक्यू, प्लीज आणि थँक्यू आर आहेत द स्मॉल चेंज, छोटासा बदल, विथ विच की ज्याच्या साह्याने वी पे, आपण परतफेड करत असतो, आवर वेज ॲज सोशल बिंग्स, एक सामाजिक प्राणी म्हणून आपण आपला प्लीज आणि थँक्यू हे शब्द वापरून आपलं काम आपण करत असतो किंवा परतावा करत असतो. दे आर द लिटल कोर्टसीज, ते थोडे थोडे सभ्यपणाचं लक्षण आहे. बाय विच, ज्याच्या साह्याने वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड, जीवनाचे जे मशीन आहे, जीवनाचं जो रथ आहे त्याला आपण ऑइल देत असतो आणि रनिंग चालू ठेवत असतो स्वीटली. जीवनाचा जो रथ आहे ना त्याला सुरळीतपणे चालण्यासाठी थँक्यू आणि प्लीज या शब्दांचं वंगण टाकावं लागतं त्या रथाच्या चाकामध्ये. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ ए फ्रेंडली कॉपरेशन अँड easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. व्यवस्थित लक्षात घ्या, मुद्दा समजून घ्या मित्रांनो. तर दे पुट आवर इंटरकोर्स म्हणजे काय, कम्युनिकेशन, अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कॉपरेशन म्हणजे मैत्रीपूर्ण सहकार्याच्या भावनेने, अँड इझी गिव्ह अँड टेक, देणं आणि घेणं सोपं होऊन जातं, इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स, म्हणजे सुपेरियर्स म्हणजे श्रेष्ठ लोक इन्फेरियर्स लोकांना ऑर्डर करतायत, अशा पद्धतीचा गोष्टींपेक्षा थँक्यू प्लीज हे शब्द जर का वापरले तर आपलं जे कम्युनिकेशन आहे ते कसं होत असतं, फ्रेंडली कोऑपरेशनने होत असतं आणि इझी गिव्ह अँड टेक होत असतं. इट इज अ व्हल्गर माइंड, तो एकदम विकृत मनस्थितीचा व्यक्ती असेल, दॅट वुड विश, जो आशा करेल, टू कमांड देणे वेअर की जेथे ही तो कॅन शकतो, हॅव द सर्व्हिस म्हणजे सेवा मिळवू, फॉर आस्किंग, अँड हॅव इट मिळवू शकतो, इट ती विलिंगनेस अँड गुड फिलिंग्ज इन्स्टेड ऑफ रिझेंटमेंट म्हणजे तिरस्काराने. आता बघा, एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला प्रेमाने आणि चांगल्या भावनेने सेवा मिळत असेल आणि मिळू शकत असेल, तिथे जबरदस्ती करून सेवा मिळवण्याचा प्रयत्न जर का एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला आपण व्हल्गर म्हणू, व्हल्गर माइंडचा व्यक्ती म्हणू, विकृत मनस्थितीचा व्यक्ती आपण त्याला म्हणू. मित्रांनो, कळतंय तुम्हाला? तर मित्रांनो, मी एवढ्यावरच हा व्हिडिओ थांबवतोय. मला माहिती आहे जास्त मोठे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत नाही. ओके, आपल्याला इथपर्यंत कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपण जर का फर्स्ट टाईम या चॅनलवर आलेले असणार तर नक्कीच रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यावर आपल्याला सगळे व्हिडिओज ग्रामरचे आणि रायटिंग स्किलचे आणि पुस्तकाचे सगळे व्हिडिओज एकदम सुंदर प्रकारे मिळतील. ओके, बाय, गुड डे, टेक केअर.